नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.3चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. क्वाड्रिलॅटरल PQRS इज ॲन आयसोस्कल्स ट्रॅपेझियम. हा PQRS आयसोस्कल्स आहे, म्हणजे त्याच्या नॉन पॅरलल साईड्सच्या इक्वल आहेत. PS इक्वल टू QR आणि सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट SR हे दिलेलं आहे आपल्याला, परपेंडिक्युलर आहे म्हणून. SMची लेंथ दिलेली आहे 3 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साईड्स इज 4 सेंटीमीटर. टू पॅरलल साईड्समधलं डिस्टन्स 4 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणजे ट्रॅपेझियमची हाईट दिलेली आहे आपल्याला. फाइंड द एरिया ऑफ PQRS. PQRS हा एक ट्रॅपेझियम आहे, हा आयसोस्कल्स आहे, म्हणजे दोन ह्या साईड्स इक्वल आहेत. तर याचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला एरिया काढण्यासाठी दोन पॅरलल साईड्सची लेंथ माहीत असणं आवश्यक आहे. एका पॅरलल साईडची लेंथ PQ दिलेली आहे, दुसरी दिलेली नाही आहे. दुसरी आपल्याला पूर्ण SR लेंथ काढावी लागेल. नंतर आपण व्हॅल्यू टाकून आपण एरिया काढू शकतो. सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. मित्रांनो, यामध्ये आपल्याला PQ लेंथ माहिती आहे, तसेच ट्रॅपेझियमची हाईट पण माहिती आहे 4 सेंटीमीटर. जर आता ही पूर्ण साईड SR ही माहीत झाली तर आपण किमती टाकून सोडू शकतो. यामध्ये आपल्याला एक काय करावं लागेल, हा परपेंडिक्युलर काढू आपण. इथं हा परपेंडिक्युलर काढला आपण, समजा QN हा परपेंडिक्युलर काढला. याची लेंथ किती येईल? 4 सेंटीमीटरची येईल, कारण दोन पॅरलल साईड्समधलं डिस्टन्स आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट QN परपेंडिक्युलर सेगमेंट SR. QN काढला. देअरफॉर PM इक्वल टू QN इक्वल टू 4 सेंटीमीटर, कारण हे डिस्टन्स बिटवीन हे दिलेलं आहे आपल्याला, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, म्हणून ते इक्वल आहेत. आता हेअर स्टेप बाय स्टेप सोडू. हेअर क्वाड्रिलॅटरल PQRS becomes PQNM. मग हा काय होईल? PQNM हा एक रेक्टँगल होईल, बिकम्स अ रेक्टँगल. हा रेक्टँगल झाला. देअरफॉर लेंथ ऑफ MN इक्वल टू लेंथ ऑफ PQ इक्वल टू 7 सेंटीमीटर. MN इक्वल टू PQ 7 सेंटीमीटर होऊन जाईल, कारण रेक्टँगलच्या फ्रंट साईडच्या इक्वल असतात. नाऊ इन right angled triangle PMS. ह्या PMS मध्ये PS स्क्वेअर हा हायपोटेनस होईल. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये PS स्क्वेअर इक्वल टू काय होईल? PM स्क्वेअर प्लस SM स्क्वेअर, पायथागोरस थेरम. PS आपल्याला काढायची आहे, म्हणजे PMची लेंथ आपल्याला 4 सेंटीमीटर दिली, 4 स्क्वेअर, प्लस SMची लेंथ 3 सेंटीमीटर, म्हणजे 3 स्क्वेअर इक्वल टू 16 प्लस 9 इक्वल टू 25. PS स्क्वेअर 25 भेटलं. देअरफॉर लेंथ ऑफ समजा PS स्क्वेअर रूट घेतलं तर PS ची लेंथ किती भेटेल आपल्याला?
5 सेंटीमीटर, म्हणजे ही आपल्याला लेंथ भेटली 5, बरोबर आहे. 5 भेटली. देअरफॉर लेंथ ऑफ PS इक्वल टू लेंथ ऑफ QR इक्वल टू 5. कारण याचं कारण काय आहे? कारण quadrilateral PQRS is a isosceles trapezium. प्रश्नात्मक दिलेली आपल्याला माहिती हे आयसोस्केल्स आहेत, म्हणजे ह्या दोन साईड इक्वल आहेत. PSची जी लेंथ आली तीच लेंथ आपली QRची आलेली आहे. आता नाऊ इन राईट अँगल ट्रायंगल, आता इकडल्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये QNR इन QNR QR स्क्वेअर इक्वल टू म्हणजे हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू ह्या दोन साईडचा स्क्वेअरची ॲडिशन. देअरफॉर QR स्क्वेअर इक्वल टू QN स्क्वेअर प्लस NR स्क्वेअर, बरोबर आहे. QRची लेंथ 5 स्क्वेअर इक्वल टू QNची लेंथ 4 स्क्वेअर प्लस NR स्क्वेअर. देअरफॉर NR स्क्वेअर इक्वल टू डायरेक्ट लिहितो 25 मायनस 16. देअरफॉर NR इक्वल टू हे 9 राहतील आणि 9चा पुन्हा स्क्वेअर रूट घेतला तर NRची व्हॅल्यू फक्त आपली 3 भेटेल, बरोबर आहे. म्हणजे NRची व्हॅल्यू आपली 3 सेंटीमीटर आली. तर ही SMची लेंथ आपल्याला दिलेली आहे, ही NRची पण काढली. आता एवढी MNची लेंथ, कारण PQची 7 आहे म्हणून NMची लेंथ 7च आहे. म्हणजे तिन्ही साईड भेटले आपल्याला, म्हणजे पूर्ण टोटल लेंथ SRची माहीत होऊन जाईल. 3 + 7 + 3 इक्वल टू SR. नाऊ लेंथ ऑफ SR इक्वल टू लेंथ ऑफ SM प्लस लेंथ ऑफ MN प्लस लेंथ ऑफ NR. 3 + 7 + 3 इक्वल टू 13. लेंथ ऑफ SR इक्वल टू 13, बरोबर आहे. आता एरिया ऑफ ट्रॅपेझियम PQRS इक्वल टू हाफ इंटू सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स. एक आहे PQ आणि दुसरी आहे लेंथ SR आणि हाईट आहे आपली PM. हाफ इंटू PQची लेंथ 7 सेंटीमीटर प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे आणि SRची लेंथ आपण आत्ताच काढली, SRची 13. PMची म्हणजे पॅरलल साईड्समधलं डिस्टन्स 4. हाफ इंटू 20 इंटू 4 बेक 20 म्हणजे 10 इंटू 4 म्हणजे 40. युनिट आपलं सेंटीमीटर आहे, म्हणजे एरिया असल्यानं स्क्वेअर सेंटीमीटर हे येईल आपलं. देअरफॉर हेन्स एरिया ऑफ PQRS इक्वल टू 40 स्क्वेअर सेंटीमीटर.
समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.